याच्याबद्दल उल्लेख केला की इतके सगळे गंभीर विषय असताना देखील कधी कबुतराचा विषय येतोय, कधी हत्तीचा विषय येतोय. काल अजून एका पत्राचं खूप चर्चा होते की आता महाराष्ट्रात वराह जयंती साजरी व्हावी शासकीय याच्यानुसार अधिकृतनुसार. हे सगळे विषय या सगळ्या विषयांमुळे मूळ विषय बाजूला पडतायत. दरवर्षी पाऊस, दरवर्षी केस गोंधळ आणि इतक्या मोठ्या विषयाला म्हणजे हे विषय मला तुम्हाला हेच सांगायचंय जे तुम्ही करणार नाही आहात. कळलं का? हे विषय आले की दाखवू नका, वादच होणार नाहीत. ज्यांना वाद घडवायचे आहेत, जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाही ते वाद होणारच नाहीत. हे जाणून बुजून केल्या जातात गोष्टी. मला एक गोष्ट कळली नाही. तुमच्या घरात जर समजा एक 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? बरोबर ना? नाही नाही, गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना. मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं, फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात. एवढी आज रेल्वे खाली माणसं जात आहेत, इतर सगळी काय काय आपण खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत. माणसांपेक्षा कबुतर महत्वाचे आहेत. पण मला माहिती होतं की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे, राजकीय विषय, आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो लावायचा होता की जेणेकरून, आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये. कारण आम्हाला माहिती आहे की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं आम्हाला कळतं की नाही. आणि हे मी आत्ता जे सांगितले हे खरं तर मूळ विषय आहेत. या मूळ विषयांकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टींमध्ये आपण भरकटत जातो. आता 2 दिवस पाऊस पडला म्हणून तुम्ही पाऊस दाखवलात. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वरती इतका भर दिला असं सरकार, परंतु टाउन प्लॅनिंग या बेसिक विषयाबद्दल कुठल्याही राजकारणी तुमच्याकडे बोलताना दिसत नाही. या सगळ्या सरकारनं ना, इथे हा बंगला आहे माहिती आहे, इथे पांढरा बंगला आहे माहिती आहे, सेनापती बापटाच्या पुतळ्याच्या मागे. हा, तो मोडकांचा बंगला आहे. ते इंजिनियर मोडक, त्यांना रोज येऊन नमस्कार केला पाहिजे. हे माहीम, दादर, वडाळा, हिंदू कॉलनी, परळ, नायगाव, ही सगळं टाउन प्लॅनिंग हे त्या मोडकांनी केलंय ब्रिटिशांच्या काळात. त्यांच्या नावाने तो मोडक सागर आहे. ह्या गोष्टी आपल्या समोर आहेत ना. आणि मला प्रश्न पडतो की हे कोणीतरी येणार, बाहेरून येणार, आणि हे आम्हाला प्रश्न विचारणार काय मुंबईची परिस्थिती झालीये म्हणून. जो बाहेरून जो लोंढे येतात त्याच्यामुळे अनेक गोष्टी इथे उभ्या राहिल्या, अनेक प्रॉब्लेम्स इथे उभे राहिले. बरं, हे काय मुंबईचं नाही, हे कुठच्याही शहराचं होऊ शकतं. उद्या जर समजा तुम्ही कुठच्या दुसऱ्या राज्यांमध्ये गेलात आणि इतकी माणसं जर त्या राज्यामध्ये, लखनौमध्ये गेली, आता मला तुम्ही सांगा त्या कुंभच्या वेळेला त्या काय ते प्रयागराज, हा, त्याची लोकसंख्या किती आहे प्रयागराजची? काय किती असेल? 40 लाख. आता 40 लाख लोक राहतात तिकडे. कुंभसाठी जर समजा काही कोटी माणसं गेली तर त्याचं काय होईल? तिकडे तर जाऊन परत आले, इकडे तर येत आहेत आणि राहत आहेत. काय होईल मला सांगा या शहरांचं? आज तुम्ही नुसतं पत्रकार म्हणून विचार करू नका. उद्या तुमची मुलं आहेत, त्या मुलांची मुलं आहेत, ती इथे राहणार आहेत. कशी राहणार आहेत? फक्त सीएम काय म्हटले? सांगितलं ना मी करणार म्हणून. मी पहिल्यांदाच मला वाटतं सुरुवात करतानाच सांगितली होती. काय सुरुवातीला बोलताना? नाही, पण दरवेळेस पाणी भरणार नाही मुंबईमध्ये. बाबा, हे प्रश्न तुम्ही आता, पण कसं आहे, मी सगळ्या गोष्टींचा आता बोलायला नव्हतो गेलो. मी आता बेसिक विषय होता तो म्हणजे ट्रॅफिक आणि रिडेव्हलपमेंटमुळे होणारं वाहनांची रस्त्यावरती येणं. हा आता सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे. अनेक गंभीर विषय आहेत, त्यातला हा एक गंभीर विषय तो मी आता बोलून आलो.
Sir, one of the reason for the traffic congestion is the missing link. There are 20 missing links. According to the development plan of 1991 and 2034 of the BMC, there are 22 planned roads. If implemented, there will be no need for coastal roads or external roads, but that doesn't seem to be in planning at all. प्रश्न असा आहे ना की आपल्याकडे कायदे आहेत, बरोबर आहे. आपण लॉ अँड ऑर्डर म्हणतो ना, तो लॉ आहे, ऑर्डर नाहीये. आपल्याकडे कायदे आहेत, आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु या प्रकारची कोणतीही गोष्ट काय, मी तुम्हाला तेच सांगतो ना की हा विषय गंभीर महत्वाचा आहे. हेच मुळात राज्य सरकारमध्ये मान्य होत नाही ना. तर हे राज्य सरकार फक्त नाही म्हणत मी, अगोदरची सगळीच राज्य सरकार, तुम्ही कोणत्याही राज्यामधल्या राज्य सरकारमध्ये टाउन प्लॅनिंग असा विषयच येत नाही. आपल्याकडे डीपी बनतो पण टीपी नाही बनत. सरकार बसणार त्याच्यावरती डेव्हलपमेंट प्लॅनवरती, कशासाठी? कारण जमिनी विकता येतील, इथे हॉस्पिटल टाका, कोणाची बोलून घ्या, इकडे अजून हे करा. पण टाउन प्लॅनिंग म्हणून जी गोष्ट असते, आता मी बघायची, माझा विषय अर्धवट राहिला, पुण्याची परिस्थिती तर आता अशी आहे की पुणे साधारणपणे एखाद्या शहराची लोकसंख्या किती असते ना, त्याच्याप्रमाणे साधारणपणे तिथे 15% रस्ते लागतात. आता पुणे शहराची परिस्थिती अशी आहे की तिकडे साधारणपणे 7 का 8% फक्त रस्ते आहेत. पण रस्ते जुनेच आहेत. ह्या बाजूनी पुणे वाढतंय, पण पुण्यात जर समजा बघितलं तर रस्ते तेवढेच आहेत. त्या ठिकाणी आज मुंबईमध्ये रस्ते तेवढेच आहेत. त्या ठिकाणी जर समजा तुम्हाला इमारती येत गेल्या आणि 50च्या ठिकाणी 500 माणसं आली, कसं होणार मला जरा सांगा. आता मला सीपी पण तेच बोलवते, तुम्ही, मला असं वाटतं की मला तुम्ही सीपीला भेटा एकदा या विषयामध्ये. ते म्हणाले की तिकडे आता जे हे काय तुमचं झालं ना, फिनिक्स आणि ते सगळं काय, कोण अजून कोण, इंडिया बुल्स वगैरे, त्या लोकांना सांगितलं होतं की तुम्ही बिल्डिंग इमारती आतमध्ये घ्या, रस्ता वाढवता येईल वगैरे, काही नाही, लक्षच नाही. आणि संध्याकाळी म्हणे तिथे त्या रस्त्यावरती अचानक 6-8 हजार गाड्या बाहेर पडतात. कशा पूर्ण गोष्टी तुम्हाला. चला, राजकीय बाकी ते बोलायला काय, मला बोलायला काही हरकत नाहीये, परंतु तुम्ही हा विषय घालवाल. मला नाही बोलायचंय. असं काय आहे ते, नाही साहेब, काय आहे ते? यातलं सगळ्यात जास्त की जो मराठी मतदार आहे, जवळपास 14,000 त्या मतदारसंघाचा काँग्रेसचा मतदार होता. तर तरी सुद्धा मराठी माणूस म्हणून जर चर्चा सुरू होती की मनसे आणि उभाठा एकत्रित आहेत, तरी सुद्धा का नाकारलं, याचं काही अनालिसिस झालं का? मला माहितीच नाही. मला हे हा विषय बाळगंगावकरांकडनं घेतली नाही काही काय, मला मी काय बाळगंगावकरांकडनं त्यांना माहिती आहे ना. प्रश्न असा आहे, त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच काहीतरी. 3 पॅनल होते. ठीक आहे, छोट्या गोष्टी आहेत रे, काहीतरी काय कुठे काय तुम्हाला काहीतरी 24 तास दाखवायला काहीतरी पाहिजे तुम्हाला. त्याच्या आग लावा. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. मुंबईतील ट्रॅफिक असेल, त्याचबरोबर मुंबईतील रिडेव्हलपमेंट असेल, अशा विविध विषयांवर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. मुंबईत रस्ते तितकेच, मात्र लोकसंख्या वाढती आहे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय. माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत का, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी विचारलाय. कबुतरखान्याचा मुद्दा राजकीय होता असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. माणसं मेली चालतात, पण कबूतर मेली नाही पाहिजेत, हे वाद ठरवून केले जातात असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय. कुठे रिस्पॉन्स द्यायचा हे आम्हाला चांगलंच कळतं असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय. तर वाद घडवणाऱ्यांना फारसं महत्त्व दिलं जात नाही, जाणून बुजून वाद घडवले जातात असंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावली पाहिजे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. सरकार नको तिथं भीती दाखवतं अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. बाहेरून येणारी माणसं थांबवली गेली पाहिजेत असं देखील राज ठाकरे म्हणालेत. महाराष्ट्राच्या सर्व शहरांवर ताण वाढतोय. पतपेढी हा स्थानिक निवडणुका त्या छोट्या गोष्टी असल्याचंही राज ठाकरे म्हणालेले आहेत. बेस्ट पतपेढी निवडणुकीतील निकालासंदर्भात राज ठाकरे यांनी अधिक बोलणं टाळलेलं आहे. तर पतपेढी या स्थानिक निवडणुका आहेत असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय. अर्बन नक्षलपेक्षा शहरामध्ये
विविध नागरी समस्यांसंदर्भात शिस्त लावणं गरजेचं असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर बाहेरून येणारी माणसं थांबवली गेली पाहिजेत असं देखील ते म्हणाले.